नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आत्ता आपण आलो आहोत उरण या ठिकाणी। एक नागाव अर्थात पिरवाडी एक बीच आहे त्या ठिकाणी। या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही बाय रोड येऊ शकता, बाय ट्रेन येऊ शकता। बाय ट्रेन आला तर उरण स्टेशनला उतरा आणि तिथून शेअरिंग ऑटो मिळतील तुम्हाला पिरवाडी बीचसाठी। बाय रोड आला तर पिरवाडी बीच उरण असं लोकेशन लावा आणि येऊ शकता। साधारण नवी मुंबई किंवा पनवेल या ठिकाणी पण तुम्हाला बसेस मिळतील। पनवेल डेपोमधून बस आहे किंवा आपल्या बेलापूरच्या स्टेशनच्या बाहेरून सुद्धा बस मिळते। साधारण 30 नंबर का काहीतरी बसचा नंबर आहे। स्वतःची गाडी असेल तर तसं डायरेक्टली येऊ शकता। तर बघूया बीच कसा आहे, काय कसं आहे। आता आहे शिव, आमची ताई आणि आमची मॅडम। चला, हे आहे ते ONGC। ONGCच्या जवळून जो रस्ता जातो तोच रस्ता थोडून पुढे येतो पिरवाडी अर्थात नागाव बीच या ठिकाणी। हा जो रस्त्याच्या पलीकडे दिसत आहे तर ते ONGCची फॅक्टरी आहे आणि याची संरक्षण भिंत आहे। तिथं समोर आहे, तिथून एंट्री आहे। या बाजूला लांब लचक जो रस्ता जातो सिंगल वेवर, तर तिथपर्यंत जाऊ शकतो आपण। आणि भरती आणि ओहोटीवर अवलंबून आहे की पाणी कुठपर्यंत असेल। जर आल्यानंतर थोडी काळजी घ्या, त्या अशा काही शौकीनांनी दारूच्या बाटल्या पण फोडलेल्या आहेत, त्यामुळे थोडं जाता येतं थोडं बघून जावं। शिव, कुठं आलाय? स्विमिंग करायला येतं का? स्विमिंग जायचं इथं रिक्षा। आत्ता आपण ह्या रिक्षावाल्या दादांना विचारलं तर इकडं ज्या शेअरिंग येतात तर तिथं 4 सीट असल्या तर शेअरिंग येतात। अदरवाईज तुम्ही स्पेशल करून येत असाल तर 120 रुपये घेतात आणि शेअरिंग आलं तर 30 रुपये चार्जेस आहेत पर सीट। मम्मी गेली, चला। आणि या बाजूला 2 स्मशानभूमी येते। चला, इकडून आता आपलं खाली जायचं। आपण आलेलो या बाजूनं। तिथं जरा अजून काम चाललेलं दिसते, हळू जावं लागेल। नीट उचलून घे तिला। इथं अजून काम चाललेलं आहे, त्यामुळे लहान मुलांना उचलून येताना जरा कसरत करायला लागते। थोडं 1 महिना 2 महिन्यानंतर हे काम झालं की थोडं बरं पडेल। बीच आहे चांगला, फक्त उतरायची अडचण आहे। ते बारक्या पोरांना आपल्याला पण अशी न्यावं लागणार आहे। थांब रे शिव। बीच स्वच्छ आहे। ठीक आहे, आता घेता जाऊ दे। परेशान। हा होता पिरवाडी उरण स्पेशल व्हिडिओ। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। धन्यवाद।